पंढरपूर अधिवक्ता संघाचे माजी कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष ॲडव्होकेट महेश वसंतराव कसबे यांनी होऊ घातलेल्या महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशन सदस्यपदी निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून पंढरपूर अधिवक्ता संघ यांनी त्यांना अधिकृतपणे जाहीर पाठिंबा दिला। संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले आणि विश्वाचे मालक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन ॲडव्होकेट महेश कसबे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या महिला उमेदवार ॲडव्होकेट धनश्री घाडगे या देखील उपस्थित होत्या। ॲडव्होकेट महेश कसबे यांनी आज रोजी मंगळवेढा आणि सांगोला अधिवक्ता संघ यांना भेटी देऊन या इलेक्शन संदर्भात आपला असलेला दृष्टिकोन सर्व सदस्यांना समजावून सांगितला। मंगळवेढा आणि सांगोला वकील संघाने त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन त्यांना प्रथम पसंतीचं मत देण्याबाबत आश्वासक भूमिका मांडली। प्रथमतः तालुक्यातून उमेदवारी जाहीर झाले असल्यानं पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस या वकील संघामध्ये ॲडव्होकेट महेश कसबे यांच्याविषयी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे। सर्वांनी पहिल्या पसंतीचं मत देण्याबाबत निश्चय केला असून पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विकास भोसले, उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय व्यवहारे, सचिव ॲडव्होकेट शरद पवार तसंच पंढरपूर अधिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रामलिंग कोष्टी, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट भगवानराव मुळे, ॲडव्होकेट राजेश चौगुले, ॲडव्होकेट किरण घाडगे, ॲडव्होकेट इस्माईल कडगे, ॲडव्होकेट धनश्री घाडगे, ॲडव्होकेट सचिन गोसावी, ॲडव्होकेट गणेश चव्हाण, ॲडव्होकेट विशाल कदम, ॲडव्होकेट काकासाहेब केंगार, ॲडव्होकेट नाना बर्डीकर, ॲडव्होकेट सुकेशनी शिर्के, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, ॲडव्होकेट विलास साळुंके, ॲडव्होकेट उदय बागल, ॲडव्होकेट जावेद आतार, ॲडव्होकेट संदीप कागदे, ॲडव्होकेट राहुल पारसे, ॲडव्होकेट नितीन बाबर, माजी सचिव ॲडव्होकेट अभयसिंह देशमुख, ॲडव्होकेट प्रदीप भातलवंडे, ॲडव्होकेट विवेक चौंडवार, ॲडव्होकेट पंकज हातगिने आदी वकील बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद निवडणूक 2026चा तपशीलवार याप्रमाणे आहे। 5 फेब्रुवारी रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करणं, 12 फेब्रुवारी रोजी हरकती घेण्याची अंतिम तारीख, 19 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होईल, 26 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख, 28 फेब्रुवारीला छाननी होईल आणि 2 ते 4 मार्चमध्ये अर्ज मागे घेणे आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे आणि शेवटी मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी मतदान होणार आहे।